हा रामभाऊ ना? होय हॅलो, ऐकू येत नाही बोलणं. होय रामभाऊ बोलतोय. हा बोला. हा, जरा काम होतं. हा. काय करता आपण? मी किल्ल्यात आहे. किल्ल्यात राहता? नाही नाही, तुम्हाला कोण पाहिलंय? किल्ल्यात राहता? मी ब्राह्मणपुरीत राहतोय. हा जरा माहिती हवी होती. हा, तुम्ही काय करता व्यवसाय? माझा इस्त्रीचा आणि पिकनीचा व्यवसाय आहे. अच्छा, म्हणजे तुमची लॉन्ड्री आहे तुमची? होय. मग तुमच्या व्यवसायाबद्दल जरा माहिती हवी होती. आपण तुम्ही कोण बोलताय? मी इथूनच बोलतोय. इथून म्हणजे कोण? अहो, मला माहिती सांगा की. तुमचं नाव सांगा की मला. मी बोलतोय कपिल. कोण कपिल? कपिल देव. कपिल देव? मी ओळखत नाही कपिल देवला. हॅलो, हा. तुम्ही मिरजेत राहता ना? होय. देव माहितीये तुम्हाला पूजा करणारे? नाही नाही नाही, माहित नाही. मग ते जरा इस्त्री बद्दलच माहिती हवी होती. नाही नाही, मी काय सांगू शकत नाही. हॅलो, हा. अहो बोला की राव. काय बोला की मी तुम्हाला ओळखत नाही, काय नाही, काय उपयोग आहे मला? एवढं चिडताय कशाला? मग तुम्ही तुमचं नाव काय सांगायला आहे? देव हेन तेन? मला तुम्ही इस्त्री बद्दल माहिती सांगू शकत नाही का? नाही सांगू शकत. हॅलो, रामभाऊ रुपलक. हा बोला की. हॅलो, रामभाऊ रुपलक बोलतोय. जरा द्या की त्यांच्याकडे. कोण बोलताय आपण? मी देव बोलतोय. हा, काय काम काय? ते इस्त्रीचा व्यवसाय करतात ना, त्यासाठी जरा माहिती हवी होती. माहिती काय? इस्त्रीच्या व्यवसायात माहिती कसली लागते आता? तुम्ही कोण बोलताय? त्यांचे मित्र बोलतो. तुम्ही पण इस्त्री करता? नाही नाही. मग माहिती तुम्हाला आहे म्हणून म्हटलं. हा, इस्त्रीची माहिती अशी काय नसते. सर्वसामान्य माणसाला कळतं की इस्त्री म्हणजे काय. आम्हाला अज्ञान आहे म्हणून 4 गोष्टी विचारतोय आम्ही बुजुर्ग म्हणून. अहो, मग तुम्ही तुमचं नाव सांगाल तयार नाही. वेडवाकडे बोलल्यावर त्या माणसाला राग येतो की नाही? काय वेळ आता मग ते खवळला का तो माणूस आमचा मित्र? कोण काय सांगायला तयार नाही, कशासाठी फोन केला सांगायला तयार नाही, ओळख काय ती सांगायला तयार नाही. तुम्ही जरा त्यांच्याकडे द्याल का कृपया फोन? हॅलो, रामभाऊ रुपलक. हा. तुम्ही फारच चिडलेले दिसता. काय तुमचा काय संबंध नाही? काय मी तुम्हाला ओळखत नाही. काय काय उगाच? बघा, मी देव बोलतोय. तुम्ही देव बोला नाही राष्ट्रच बोला. मला त्याची काय करायचं काय? आणि मला फोन करू नका. कट करा ते. रामभाऊ, कट. हा. रामभाऊ मला एक सांगा, माझं आडनाव देव आहे, ह्यात काय माझी चूक आहे काय? त्याला अहो मी कुठल्याच देवानं ओळखत नाही तर. नाही, देवाने ओळखू नका, पण माझं नाव तुम्हाला सांगतोय ना. हॅलो रामभाऊ. हा, हे बघा, तुम्हाला इस्त्री बद्दल काय माहिती पाहिजे? मग तुम्ही इस्त्री कपडे टाकणार आहे का इस्त्री कशी करायची याच्याबद्दल माहिती पाहिजे? अगदी अगदी बरोबर. हा. फारच चिडलेले आहेत. मग ते सांगितलं तुम्हाला, म्हणूनच मी तुमच्याशी बोललो ना की म्हणलं कशाला उगीच त्यांना त्रास देत आहे. हा, द्या, मग मी व्यवस्थित बोलतो. त्यांना म्हणा चिडू नका, राग होईल. नाही नाही, ते मान्य आहे मला, परंतु तुम्हाला माहिती कुठल्या प्रकारची पाहिजे? हा, मी विचारतो त्यांना. द्या. बोला बोला. मला सांगा, स्त्री कशी करतात? तुम्ही आता मला ते बोलता येत नाही काय? दुकानाच्या दाखवतो. हॅलो, मला सांगा ना फक्त तोंडी तुम्ही, काय प्रॉब्लेम काय आहे? मी माहिती तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतोय. तुमचा फोन नंबर मला मिळाला, रामभाऊ रुपलक हे तुम्हाला इस्त्रीबद्दल माहिती देतील असं म्हटलं, तर तुम्ही मला माहिती द्यायला का टाळाटाळ करताय? अहो, मला इस्त्रीची माहिती तशी तोंडी देता येत नाही, कारण मी कुठे शिकलेलं नाही. मग लेखी देता येते का माहिती? लेखी बिखी मला त्यातली काय माहिती नाही. इस्त्रीची माहिती लेखी कशी काय असते मला आज त्याच्यात काय कळलं नाही. हे बघा, तुम्हाला माझा फोन नंबर कोण दिला? हे बघा, तुमच्या तुम्हाला माझा फोन नंबर कोण दिला? मी कुठल्याही असोसिएशन मध्ये नाही आहे. हॅलो, असू दे, असंच नाही असू दे, इस्त्री किती प्रकारच्या असतात? मला तसली काही माहिती नाही. मी प्रोफेशनल इस्त्रीवाला नाही. हॅलो, हा. तुम्ही इस्त्री कपड्यांना इस्त्री करताना हा. तेवढं सांगा ना. मग एवढं चिडायचं काहीच कारण नाही. अहो, काय गाव करते तसं मी करतोय. एवढं चिडायला काय झालं तुम्हाला त्याच्यामध्ये? मला कळत नाही. मी माहिती तुम्हाला विचारतो, ही माझी चूक झाली काय सांगा बरं? अहो, तुम्हाला कोण दिला माझा फोन नंबर? मला त्यातली डिटेल काही माहिती नाही. कोळशाची इस्त्री करता का तुम्ही? कुठलं इस्त्री मला काय माहित नाही त्यातली इस्त्री. हॅलो, तुम्ही बोल नका माझी. फोन बंद करा तेव्हा. रामभाऊ. फोन बंद करा. हॅलो, फोन बंद कर. रामभाऊ. हॅलो, अरे तू नाव सांग मला मी पोलीस कंप्लेंट करणार होतो. हॅलो, हा. रामभाऊ. अरे तू येऊन भेट ना त्याला. कशाला उगाच फोनवर ताप द्यायला लागला त्याला? हा, आधी गोष्ट समजत नाही का तुला? हॅलो, हे बघ, हा. आता आम्ही सांगितलेलं फायनल आहे. परत फोन करू नको. त्यांना म्हणावं देव बोलणार आहेत. कोणी बोलू दे, येऊन भेटायला सांगितलं त्याने. फोनवर बोलणार नाही तो कोणाशी. समजलं का? मराठी समजतं ना तुम्हाला? देव संस्कृत मध्ये सांगायला पाहिजे. हॅलो, हा. संस्कृत मध्ये सांगणार आहे? होय. हॅलो, हे घे समोर आहे म्हणजे तुला कुठल्याही भाषेत सांगतो. हॅलो, चिडू नका. चिडू नका नाही, मस्ती करू नकोस तू. तुला मला सांगतो. हॅलो, कसं असतं म्हणजे काय, प्रत्येक माणसाची सहन करण्याची हे असते, सीमा असते. सीमा कोण? सीमा देव? काय सीमा देव नाही, मी कपिल देव बोलतोय. हॅलो, हॅलो, रामभाऊ. हा. 94.3 टोमॅटो FM मधून बोलतोय. बाबूराव बोलतोय. बापराव बोलत. हॅलो, हा. काल तुम्हाला फोन करून मी खूप त्रास दिला होता. होय, बरोबर. हा, तुमची माफी मागण्यासाठी फोन केलाय. धन्यवाद. तुमचं टोमॅटो केचप केलेलं आहे मी. बर. काय तुम्हाला वाटलं मी फोन केला तेव्हा? हो, काय आहे माहिती का?